नमस्कार मंडळी. आज आपण चमचमीत वाळकाचा भरडा बनवणार आहोत. त्यासाठी काय साहित्य घेतले ते पाहूया. तिखट, मीठ, हळद, मोहरी, जिरे, हिंग असे 3 वाळक घेतलेले आहेत. फोडणीसाठी तेल आणि 2 वाटी भरडा. असे मध्यम आकाराचे वाळक घेतले आहेत. जास्त मोठे नाही आणि जास्त लहानही नाही. आता आपण याला धुवून चिरून घेऊया. धुतले आहेत, आता चिरू. अशा प्रकारे उभे चिरायचे. यातल्या बिया काढून घ्यायच्या चमच्याच्या साहाय्याने. एकही बी ठेवायची नाही यात. काही वाळकाचे बिया कडू असतात, काही वाळकाचे बिया गोड असतात. या वाळकाच्या बिया खूप कडू आहेत म्हणून काढून घेतल्या. एकही बी त्यात ठेवलेलं नाही. असं आपण पूर्ण वाळकाच्या बिया काढून घेऊ. ह्या बिया अशा सगळ्या काढून घेतलेल्या आहेत. आता आपण बारीक करून घेऊ, म्हणजे खिसायला सोपं जाईल. मी आता वाळकाच्या पोडी करून घेते. आता आपण ह्या सगळ्या पोडी खिसून घेणार आहोत. मी ह्या खिसणीने खिसून घेत आहे, म्हणजे छान खिस पडतो. अजिबात सालीव द्यायची नाही खिसताना. अशा प्रकारे केल्यास वाळकाचा भरडा खूप छान लागतो. मी सगळ्या वाळकाच्या फोडी खिसून घेते. बघा, अशा प्रकारे खिस पडत आहे. थोडं बघा, असा खिस छान पडत आहे. आता सगळा खिस माझा खिसून झालेला आहे. ह्या बिया साईडला काढल्या, त्या चाळणीवर टाकून पाणी काढून घेऊ. असं चमच्याने दाबायचं म्हणजे चाळणीतून पाणी खाली येतं. आता आपण गॅसवर कढई ठेवूया. आता आपण कढईमध्ये भरडा टाकून घेऊन 2 वाट्या भरडा टाकला आहे. छानपैकी असं हलवत हलवत भाजून घेऊ. कधीही भरडा बेसन भाजण्यासाठी जाड तळाची कढई वापरायची, म्हणजे बेसन भरडा असं कधीही खाली लागत नाही. सारखं चमचा फिरवत राहायचं, म्हणजे आपला भरडा छान प्रकारे भाजून होतो. छान सुगंधी पर्यंत भरडा भाजून घ्यायचा, खरपूस वाणावर. बघा, आपला भरडा भाजायला सुरुवात झाली. सारखं भरड्याला हलवत राहायचं, म्हणजे छान भाजल्या जातो. आपला भरडा भाजून तयार झालेला आहे. काढून घेऊ. मी पूर्ण भरडा काढून घेते. त्याच कढईमध्ये 2 छोट्या पळ्या तेल टाकू. गॅस मोठाच ठेवला आहे. तेल तापलंय, मोहरी टाकू. मोहरी छान तडतडली की जिरे टाकायचे. जिरे टाकून घेऊ. जिरे छान फुलले की हिंग टाकायचा.
आता आपण वाळकाचा खीस टाकून घेऊ. छान परतून घेऊ. छान मिक्स करून घेऊ आणि वाफ येण्यासाठी झाकण ठेवू. 2 मिनिटं झालेली आहेत, चेक करू. आहाहा! छान परतलेला आहे वाळकाचा खीस. आता आपण कोरडे मसाले टाकून घेऊ. 1.5 चमचे हळद, 3 चमचे तिखट, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. आपण यात कुठलेही मसाले वापरले नाहीत. वाळकाचा सुगंध वास असतो. भरडा भाजून घेतल्यामुळं त्याचाही वास सुगंध असतो. त्यामुळे वाळकाचा भरडा आपला छान होतो. त्यामुळे आपण मसाले कुठलेही वापरले नाहीत. आता आपण छान मिक्स करून घेतलेला आहे. असा थोडा थोडा भरडा टाकून मिक्स करायचं. गाठी होऊ द्यायच्या नाहीत. आता थोडा भरडा टाकलेला आहे, मिक्स करून घेऊ. हा भरडा वाळकामध्ये मिक्स झाला की दुसरा टाकायचा. आता मिक्स झालाय, अजून टाकू. असं करत करत सगळा भरडा टाकून मिक्स करायचं. अशा गाठी होत नाहीत आणि दुसरं पाणी टाकायची गरज पडत नाही. या वाळकाच्या पाण्यामध्येच भरडा शिजतो. लागलंच तर पाण्याचा शिपका मारायचा. असा थोडा थोडा भरडा टाकून हलवून घ्यायचं. असं करत मी सगळा भरडा टाकून घेतला आणि छान मिक्स करून घेतलं. झाकून ठेवू. वाफ आली का ते चेक करू. आहाहाहा! काय खमंग वास येत आहे. मिक्स करून घेऊ. थोडा पाण्याचा शिपका मारू आणि झाकून ठेवू. झाकण काढून चेक करू. मिक्स करून घेऊ. आणखी थोडा पाण्याचा शिपका लागतो म्हणून आणखी मारून घेतला शिपका. झाकून ठेवू. झाकण काढून चेक करू. मिक्स करून घेऊ. हा वाळकाचा भरडा भातासोबत, भाकरीसोबत, पोळीसोबत छान लागतो. बघा, मी तुम्हाला जवळून दाखवत आहे. किती छान दिसत आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. कसा झाला ते मला कमेंटमध्ये सांगा. आता मी ह्या भांड्यात काढून घेते. आहाहाहा! सुंदर झालेला आहे. तुम्ही एकदा नक्की करून खा बरं का. धन्यवाद.